जी साहेब. बाळ्या सुतारला घेऊन ये लोकमधून. राम राम साहेब. काय बाळ्या, काय हाल हवाल? काय कसलं साहेब, समजा बेळा आले. बघा ना, आता लॉकअप मध्ये येऊन एवढा टाइम झाला तरी पण डोळ्यावर लाईट नाही मारला अजून कोणी, थोबडावर पाणी नाही फेकलं, सध्या कान पटवलं पण नाही कोणी. चुकल्यावानी वाटतं ना. चुकल्यावानी आम्हाला बी वाटतंय. हा, हा, जेव्हापासून तुला अटक केली ना तेव्हापासून. बरं ते जाऊ दे, धंदा काय म्हणतोय? आता आपणच फरार म्हणल्यावर धंदा काय खाक होणार साहेब. भाऊरावने तुझ्या धंद्याचे 3-13 वाजवलेत म्हणे. पण बरा माणूस साहेब, समध्या जनतेचा विचार करणारा. आपल्यासारखे ते धंदे कसे चालू ठेवू देणार? बरोबर आहे, त्याचं बी बरोबर आहे. का तू त्या समध्या जनतेत येत नाहीस वाटतं? ठीक आहे, त्यांना काळजी नसेल तुझ्या धंद्याची, पण आम्हाला आहे ना. हा, तुझ्या धंद्याचे 12 वाजले की आमचे 3-13 वाजतात. का साहेब, शहरामध्ये धंदेवाल्यांची कमी आहे का? इमानदारीनं धंदा करणाऱ्याला मानत नाही आपण. आपल्याला तुमच्यासारख्यांची गरज. तुझा धंदा तेजीत तर आपला तेजीत. ते आम्हाला कोण विचारतंय? म्हणूनच म्हणतो साहेब, आमच्यावर कृपा ठेवा. हा, तुमचं बी भलं होईल, आमचं बी. तुझ्यावर कृपा करायचाच विचार करतो. म्हणून तर भाऊरावांच्या प्रकरणात तुला न अडकवता तुला त्यातून सोडायचा विचार करतोय. आणि तुम्हाला हवा तवा नाही गावलो का मग? बाळ्या, आम्ही आमच्या मर्जीप्रमाणे तुला सोडू शकतो, तसंच आम्हाला हवं तेव्हा आम्ही तुला आत टाकू शकतो. पण सध्या तुझ्या बरोबर पंगा घ्यायचा आमचा विचार नाहीये. बरोबर बोलणार साहेब, आपल्याशी पंगा लय भारी जातो. चुकतोयस तू बाळ्या. लोक घाबरत असतील तुझ्या दहशतवादाला, पण आमच्यावर त्याचा काडी मात्रही परिणाम होत नाही. डोक्याला कफन बांधून पोलीस दलात भरती झालोय. तुला अंदाज नसेल म्हणून सांगतो, तुझ्यापेक्षाही खतरनाक माणूस लपलाय या वर्दीआड. शिवाय एक ध्यानात ठेवायचं, आमच्याशी सुतासारखा सरळ वागलास तर ठीक, नाही तर आम्ही कायदेशीर ते सगळे धंदे करू शकतो जे तू गुन्हेगार बनून करतोस. का बोल ना आता. हा, बोलते का बंद झाली तुझी? बोल. नाही, बोलती बंद नाही झाली साहेब. विचाराला एक डोसक्यात. तुम्ही बी बेडर, आम्ही बी बेडर. तुमच्यासारख्या शिकल्या सवरल्याच्या घरात जन्माला आलो असतो तर आज ही वर्दी आपल्या अंगावर असली असती साहेब. नुसते शिकले सवरल्यांच्या घरी जन्माला येऊन नाही चालत. ही वर्दी अंगावर घालायला महत्वाकांक्षा असावी लागते. इथे 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 इच्छा असावी लागते बाळ्या. नाही, बरोबर आहे. पण काय ना साहेब, जेव्हा पोटाला चिमटा बसतो ना, तेव्हा ही महत्वाकांक्षा इच्छा पार गुलवते साहेबा. एकच लाईन दिसते, पोट भरायची बास. भूक भागवण्याच्या हक्कावरच गदा आणली जाते साहेब.
जेव्हा एखाद्याला मुळापासून संपवण्याचाच विचार केला जातो ना साहेब, तेव्हा त्याचा झगडा सुरू होतो, सावताच्या टिकण्याचा. आणि अशा झगड्यातूनच आपल्यासारख्याचा जन्म होतो साहेब. वा बाळे वा, पिक्चरची स्टोरी छान लिहिशील तू. लिहिन की साहेब, तशी आपली पण लाईन काय खराब नाही हं? साहेब आता तुम्ही पण दुनिया पाहिली, माणसं पाहिली, आम्ही बी. पण जेव्हा माणसं कामासाठी तुमच्याकडे न जाता आमच्याकडे येतात, पोलिसच गुंडांशी साटलोट करतात, राजकारणी जनतेच्या पैशावर पोळी बसतात, आई बाप बहीण भाऊ एकमेकांचा घात करतात, तेव्हा डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला, माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा लावून? मी येऊ का साहेब? डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला, माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा लावून? डोसक्यात किडा वळवळतो साहेब. चला, माणसं चेहरा घेऊन जगतात का मुखवटा लावून? खरंच देव्या, इथे आलो ना की मला खूप खूप रिलॅक्स वाटतं. आय नो शेखर, म्हणूनच जेव्हा तू मला म्हणालास ना की थकलोय म्हणून मी म्हंटल इथे येऊया. अगं दिवस रात्र जागतो हॉस्पिटलमध्ये, अनबेरेबल टेन्शन होतं मला. शेखर, तुला आठवतं स्कूलमध्ये असताना जेव्हा तू टेन्स व्हायचास ना तेव्हा इथेच यायचास. हो ना, पण ह्या आईचा आसरा घ्यायला तू शिकवलंस मला. देव्या, जेव्हा तू हट्ट केलास आणि इथे पहिल्यांदा आलो ना मी, तेव्हाच मला खूप रिलॅक्स वाटलं, एकदम छान वाटलं. मग मात्र इथे यायची सवयच लागली मला. मला आई नाही हे विसरायला इथेच शिकलो. दिव्या, या आईने मला खूप काही शिकवलंय, खूप काही. शेखर, लहानपणी तू किती हळवा होतास, किती भित्रा होतास. मला वाटलं सुद्धा नव्हतं की मोठा झाल्यावर अशी माणसं कापशील. हो ना. काय म्हणालास तू? मी माणसं कापतो? अरे म्हणजे ऑपरेशन. अगं मग तसं म्हण ना नीट. माणसं कापतो काय? सॉरी, शब्दांचा घोळ झाला. नाव दॅट्स लाईक अ टिपिकल जर्नलिस्ट. म्हणजे आधी शब्दांचे घोळ करायचे आणि मग सॉरी म्हणून मोकळं व्हायचं. शेखर, नाही, तसंही तुम्ही जर्नलिस्ट लोक कधीही कोणाविषयी चांगलं बोलतच नाही. उगा जर्नलिस्टना नावं ठेवू नकोस. अरे? डॉक्टर तरी काय करतात? एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टर विषयी कधी चांगलं बोलतो का? आणि समोर दिसलं की नुसतं हाय हॅलो नाटकी. अगं त्याला तर म्हणतात प्रोफेशनलिझम. खरंच. दिव्या, तू पण ना. आता काय झालं? असं का बघतेस? काय नाही, तुझं खळखळून हसायला लागलास ना की वाटत सगळी कामं सोडून द्यावी आणि फक्त तुझ्यात गुंतून जावं. दिव्या, मला सुद्धा अगदी तसंच वाटतं. अगं हॉस्पिटलमध्ये एवढं ताण असतो ना माझ्यावर, पण तू भेटलीस की तुझ्या संगतीत पूर्णपणे रमून जातो मी. खरंच. एक मिनिट. काय झालं? 2 दे. साहेब, अरे राहू दे, ठेव. धन्यवाद साहेब. देवा, तुला आठवतंय आपण स्कूलमध्ये असताना इथे मेणबत्त्या लावायचो, भाऊंसाठी, तुझ्या आईसाठी खूप काही मागायचो. तू माझ्यासाठी मागायचीस, मी तुझ्यासाठी. पण दिव्या, आपण दोघांनी एकत्र आपल्यासाठी कधीच काही मागितलं नाही. आज मागूया.